Firing solution locked. Impact. अमेरिकेनं एका तेलवाहू जहाजावर अटॅक केला आणि त्यामध्ये आपले भारतीय 3 सेलर्स मारले गेले. हे का झालं, कसं झालं आणि याच्या मागचा मोटिव्ह काय, हे सगळे मी सांगणार या व्हिडिओत. शेवटपर्यंत बघा, खूप इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे आणि खूप मी त्याचा अभ्यास करून हे सांगतोय तुम्हाला, तर शेवटपर्यंत बघा. तर काय झालं, ओमानच्या खाडीपाशी आता स्टेट ऑफ हॉर्मन्स बंदच आहे, बरोबर आहे. ते कोणी बंद केले तर इराणनं बंद केले. आणि स्टेट ऑफ ओमान म्हणजे स्टेट ऑफ हॉर्मनच्या पुढं तिथं नेव्हल ब्लॉक कोणी केला आहे तर अमेरिकेने केला आहे. तर अमेरिकेचं म्हणणं काय, स्ट्रॅटेजिकली अमेरिकेने एवढं हल्लं केलं इराणवर, एवढं बाबा मिसाईल सोडल्या, एवढं टेक्निक लावलं, हे लावलं, इस्रायल तिकडून ठोकतोय, तरी पण काय इराण ऐकणच. कारण इराणनं आधीच काय काय प्रिपरेशन करून ठेवलेलं, त्यानं त्यांचे मिसाईल वगैरे तयार करून ठेवलेल्या, ड्रोन्स आहेत, ड्रोननं मेन तर त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबल केल्या. परतनं मच्छर आर्मी आहे, म्हणजे छोट्या छोट्या बोट्स आहेत, तिथून त्या छोट्या बोट्स काय करतात की जवळ जाऊन मोठ्या मोठ्या जहाजांना उडवतात, मग त्यांच्याकडे छोटे मिसाईल वगैरे आहेत त्यांना मारतात, आणि मोठे जहाजांना त्यांना मारणं अवघड असते. तर ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून अमेरिकन काय केलं, स्टेट ऑफ हॉर्मनच्या पुढच्या साईडला ओमान, स्टेट ऑफ ओमान म्हणजे तिथून पुढं थोडंसं नेव्हल ब्लॉक हेनी केला. म्हणजे अमेरिकेचं म्हणणं काय की बाबा तुम्ही इराण जे दुसऱ्या देशांना काय काय म्हणजे त्यांच्या फ्रेंडली आलाय, म्हणजे त्यांची इराणची ज्या देशांची दोस्ती आहे की बाबा समन्वय आहे की बाबा ठीक आहे, तुम्ही आमचं काय म्हणजे आमचं तुमचं काय वैर नाही, तुम्ही आमच्या इथून टँकर न्या, आमची परमिशन घ्या पण न्या तुम्ही पण. ते अमेरिकेला बघवलं नाही. मग अमेरिकन काय केलं की आपला वाढता डॉमिनन्स कमी व्हायला लागला आहे म्हणून आपण तिथं जाऊन बसला, म्हटलं की आमच्या परवानगीशिवाय कुठलंही जहाज सोडणार नाही. तरी पण चीननं वगैरे भारताने वगैरे जहाज सोडली आणि तिथून आलेत ते. आता अफवा अशी उठते की भारतीय जहाज फोडलं, मग इंडियन गव्हर्नमेंट गप काय त्यांना फोडलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे. पण सांगण्यासारखी गोष्ट असं आहे की ते जे जहाज आहे, जे तेलवाहू जहाज आहे, ते ॲक्च्युली आपल्या इंडियाचं, भारताचं नाही. त्याच्यावरले सेलर जरी आपले इंडियन असले, काहीतरी 24 सेलर होते, ते सेलर म्हणजे तिथले काम करणारे लोक, तर त्यातले 3 लोक मारले गेले. ॲक्च्युली त्याच्यापेक्षा जास्त लोक मारले गेले असते. ते अमेरिकेने ज्यावेळेस ते मिसाईल सोडली, ते बरोबर छिद्र पाडून आत गेले आणि ते तसंच राहिलं. म्हणजे ती मिसाईल आत अडकून राहिल्या खाली, त्या जहाजाच्या खाली. मग ते वॉरहेड नंतरनं कोची यार्डला जाऊन मग ते ओमानकडून परमिशन घेतली, कोची यार्डला जाऊन त्या जहाजाला रिकव्हरी करण्यात आलं. त्या जहाजाचे ते वॉरहेड आहे ते काढण्यात आलं. नंतरनं जे सेलर्स आहेत त्यांना 24 सेलर्सला वाचवण्यात आलं. मग ह्याची प्रतिक्रिया म्हणून डॉक्टर जयशंकर आपले जे परराष्ट्र मंत्री आहेत त्यांनी काय केलं की बाबा तीव्र नाराजी व्यक्त केली. बरं, आत्ताच का असं केलं बाबा, अमेरिकेला सगळं माहीत असते, बरोबर आहे. आता जर अमेरिकेला माहिती आहे जर आपण इंडियन शिपवर जर अटॅक केला तर तो अटॅक एका वॉरमध्ये बदलू शकतो, आणि आधीच अमेरिकेची इराणला सोबत भांडणं करून फाटली. पण अमेरिकेला दुसरीकडे डॉमिनेशन करायचं आहे. म्हणजे काय, अमेरिकेला पाकिस्तानला पण सपोर्ट करायचा का, तर एशियामध्ये जास्त करून आपला GDP रेट वाढायला लागला आहे, आपण डॉमिनन्स करायला लागलो आहे, टेक्नॉलॉजी ड्रिव्हन व्हायला लागलो आहे. म्हणजे प्रगतशील देशांमध्ये एशियामध्ये आपला चांगला नंबर आहे, प्लस आपल्याकडे मार्केट पण आहे, प्लस दुसरी गोष्ट आपली लोकसंख्या पण जास्त आहे, त्यांचं म्हणजे अमेरिकेचं मार्केट पण येत आहे. आणि तिसरी गोष्ट अशी की आपल्याकडे ज्या ब्रह्मोस वगैरे सुपरसॉनिक हायपरसॉनिक मिसाईल आहेत म्हणजे त्यासारखी मिसाईलच कुणाकडे नाही आहे. आत्ता जी मिसाईल टेक्नॉलॉजी आपल्याकडे आहे ती मिसाईल टेक्नॉलॉजी जास्त करून कुणाकडे नाही आहे, जे हायपरसॉनिक सुपरसॉनिक क्रूज मिसाईल आहेत. मग ह्या गोष्टीला कंटाळून अमेरिकेला काय करायचं, अमेरिका काय करते की चीन तर आपल्या पुढे गेला आहे टेक्नॉलॉजीमध्ये, पण भारताला पुढे येऊन द्यायचं नाही. एक तर गेला आहे त्याला घावू शकत नाही आपल्याला, पण भारताला कुठतर मध्ये घ्यायचं. मग तो काय करतो, सरळ पाकिस्तानला मदत करतो. आता 5th जनरेशन फायटर प्लेन, काय असतं मी तुम्हाला सांगतो. 5th जनरेशन स्टिल्ट फायटर प्लेन म्हणजे की त्याला रडार डिटेक्ट करत नाही, म्हणजे खूप कमी प्रमाणात. समजा रडारवरनं सिग्नल येतात, हे रडार आहे, इथून सिग्नल आला आणि हे फायटर प्लेन आहे,
तर ते सिग्नल जाऊन थटतो याला आणि थटून परत नंतर मागं जातो. त्या रडारला कळतं की एवढ्या डिस्टन्सवर की तुमचं काहीतरी ऑब्जेक्ट आलं आहे, फ्लाईंग ऑब्जेक्ट आला आहे आणि तुम्ही त्याला टॅकल करण्यासाठी मग त्याची बॅटरी असतात. मागच्या वेळी तुम्हाला सांगितलं व्हिडिओमध्ये, त्या बॅटरीतून मिसाईल निघते आणि तिथं बरोबर ते जाऊन फुटते. फुटल्यानंतर ते डिस्ट्रॉईड होतं. पण इंडियानं काय केलं की बाबा इंडियानं या गोष्टीसाठी मध्ये पण RFI जारी केली. ती RFI म्हणजे काय की आम्हाला 4th जनरेशन 4.5 जनरेशन बाबा विमान पाहिजेत, आम्ही डील करतो, आम्ही तुम्हाला पैसे देतो, पण आम्हाला फायटर प्लेनच्या इंजिनची टेक्नॉलॉजी तुम्हाला पाहिजे, आम्हाला द्यायला पाहिजे. आज सुद्धा आपल्याकडं फायटर प्लेनचं इंजिन तयार होत नाही. ही सगळ्यात खराब गोष्ट आहे आपली. आज सुद्धा आपल्या भारतात म्हणजे स्वतःचं इंडोजिनियस जेट इंजिन नाही आहे आपल्याकडं. त्याच्यामुळं सगळा लोचा होतो आहे आपल्याकडं. बाकी सगळं आता एक जान ई काहीतरी चिप पण त्यांनी काढली आहे, सगळं ठीक आहे, पण आपल्याकडं इंजिनच नाही. आणि ते इंजिन का झालं की काँग्रेस भाजपच्या काळात काहीतरी असा म्हणजे मॅटर झालेला आणि आपसात आपल्याच लोकांच्या भांडणामुळं आपल्या त्या ज्या इंजिन आहे, कावेरी इंजिन आहे, त्या कावेरी इंजिनचा टेस्ट झालं नाही आणि त्या टेस्टमुळं ते पुढं होत गेलं. आणि इंडियानं काय केलं, गरज रशियाकडं जहाज घेतली, अमेरिकेकडं जे काय ट्रान्सपोर्ट हेलिकॉप्टर जहाजं AWACS वगैरे घेतले आणि ती त्यावरची गरज भागवली. मग असंच होत गेलं. राफेलची डील झाली, कारण आपण अचानक तर जर जे विमान बनवू शकत नाही. आता तेजसचं विमान बनवतानाच अमेरिकेनं इंजिन लेट केल्यामुळं काय झालं की त्याचं प्रोडक्शन लवकर वाढलं नाही. मग आपल्याला जेव्हा दोन्ही साईडला जर युद्ध झालं अमेरिका आणि चीनचं, तर आपल्याकडं कमीत कमी 42 स्क्वॉड्रन पाहिजेत. आपल्याकडं आहेत काहीतरी 30 का 32 काहीतरी आहेत, एक्झॅक्टली आकडा मला माहीत नाही, पण आहेत, मी अंदाज सांगतो तुम्हाला. आणि मग काय करायचं मग आता इंडिया आपलं स्वतःचं इंडोजिनियस इंजिन पण तयार करायला लागला आहे. मग आता दुसरी गोष्ट काय झाली की न्यूक्लिअर वॉरहेड. इंडियानं काय केलं की 12 न्यूक्लिअर वॉरहेड मिसाईल तयार करून ठेवल्यात, रेडी टू लॉन्च. आता हे काय असतं तुम्हाला सांगतो. आता तुम्ही ऐकलात चिला की अमेरिकेकडे एवढं अणुबॉम्ब आहेत, रशियाकडं सगळ्यात जास्त आहेत, चीनकडं आहेत, भारताकडे आहेत. पण जे अणुबॉम्ब असतात ते अणुबॉम्ब असं नाही की बाबा लगेच सोडलं, आज तुमच्या देशावर अणुबॉम्ब टाकायचा आहे, लगेच 5 सेकंदात 10 सेकंदात लगेच केलं, असं नसतं. अणुबॉम्बचं वॉरहेड एका साईडला असतं, त्याच्या बॅटरी वगैरे बऱ्याच गोष्टी असतात त्या एका साईडला असतात. ज्यावेळेस अशी काही सिच्युएशन येते त्यावेळेस ते जॉईन केलं जातं, मग ते मिसाईल वगैरेमध्ये भरलं जातं आणि सोडलंच. कारण बिकॉज ऑफ सेफ्टी पर्पज, कारण ज्या देशात पडेल त्यांना दोन्ही देशांना त्याचं फटका बसू शकतो. काय होऊ शकतं किंवा इनलिगली काहीतरी बाबा हॅक वगैरे होऊन काहीतरी प्रॉब्लेम होऊ नये म्हणून या गोष्टी होतात कधी. पण तेवढं सिक्युरिटीवर पण असतं, ती गोष्ट वेगळी. आणि इंडियानं आत्तापर्यंत त्या गोष्टी केल्या नव्हत्या. पण सारखं काय झालं की इराण वॉर वगैरे ह्या गोष्टी बघून, अमेरिकेचं डॉमिनन्स बघून चायना अमेरिकेला 5th जनरेशनचं विमान द्यायची डील त्याने केली. मग आता काय करायचं, 5th जनरेशनचं विमान त्याच्याकडं पाकिस्तानकडे आल्यानंतर ना शेवटी भिकारी देश आहे तो, ती गोष्ट सोडूनच द्या. भिकाऱ्याला काय भीक मागितल्याशिवाय काही मिळतच नसते, त्यामुळे अशी भिकारी अशा गोष्टी मागत असतात. पण त्यांच्याकडं आलं आणि आपल्याकडं आत्ताशी 4.5 जनरेशनचं राफेलच फक्त आहे, तर थोडंसं ॲडव्हान्टेज वाढतं त्यांचं. असं म्हणू शकत नाही की ॲडव्हान्टेज वाढणार नाही, ॲडव्हान्टेज वाढतं. आणि ते ज्यावेळेस लढाई होते त्यावेळेस त्याचा ॲडव्हान्टेज त्यांना मिळतं. भलेही आपल्याकडं बरीच टेक्नॉलॉजी आहे वगैरे, पण प्लस पॉईंट वाढला ना. आपण ग्लोबली बाबा एक उन्नतशील देशांमध्ये मोडतोय, तर आपल्याकडं एक टेक्नॉलॉजी पाहिजे, 5th जनरेशन एअरक्राफ्टची टेक्नॉलॉजी पाहिजे. आपल्याकडं अजून 5th जनरेशनवर AMCAवर काम चाललंय, 30पर्यंत प्रोटोटाईप पूर्ण होणार सगळं, तिथनं पुढं कधी होणार काय होणार. मग रशियाचं Su-57 काय तर डील चालू आहे वाटतं, असं काय तर अमेरिका म्हणते आमचं F-35 की आपण F-35 किती बोगस फालतो विमान आहे तुम्हाला माहीतच आहे, सोडूनच द्या. म्हणजे स्टील म्हणून अमेरिकानं दबदबा केला, पण आता ते किती इराणनं किती उडवली आणि त्यात कळालं की अमेरिकेची भांडाफोड झाली. मग हे एक राग अमेरिकेला आहेच. दुसरी गोष्ट काय की वाढता डॉमिनन्स. तिसरी गोष्ट म्हणजे काय, जयशंकर साहेबांनी आत्ता स्टेटमेंट दिलं आहे रिसेंटलीच, भाई आमचा POK होता, राहील, आम्ही तो घेणारच.
असं उघड उघड स्टेटमेंट यावेळीच का आलं? ज्यावेळेस ऑपरेशन सिंदूर झालं त्यावेळेस भारतानं चांगलं रिटॅलिएट केलं. सीमेत न घुसता 300-350 किलोमीटरवरनं रडार बिडार फोडली. सगळ्या वर्ल्डनं आपली जी लढाई बघितली 0 ते म्हणजे 99.9% ॲक्युरेसीनं इंडियानं अटॅक केला आणि 0 कॅज्युलिटी, 0 कोलॅटरल डॅमेज करून इंडियानं दाखवले की 4 दिवसात आम्ही फोडून मागालो. तुम्ही 1-2 वर्ष 4 वर्ष युद्ध खेळताय, आम्ही 4 दिवसात गेम पलटतो. आपण भाई खतरनाक सिस्टम आहे. मग ह्या गोष्टी कळाल्या. परतनं इलेक्ट्रॉनिक वॉरफेअर कळालं. तुर्कीनं पाकिस्तानला ड्रोन दिले, कामिकाजे ड्रोन म्हणजे जाऊन फुटतात ते. भारताकडं अशी टेक्नॉलॉजी होती की ते हवेतच त्याचं गेम वाजवला. ही टेक्नॉलॉजी भारताकडं होती, ही कुणालाच माहीत नाही. आणि भारताकडे ही टेक्नॉलॉजी, कारण प्रत्येक देश आपल्या ज्या छुप्या टेक्नॉलॉजी असतात त्या सगळ्यांना शोकेस करत नाही. कारण काय असतं की वेळ आली की ते दाखवायचे असतात. नाहीतर उगाच अमेरिकेसारखं बाबा काय दम नाही काय काय वेपनमध्ये आणि दाखवायचं की हे आमचं वेपन म्हणजे खतरनाक आहे, हे आहे ते आहे. हां, हालाकी बरेच त्यांचे वेपन जबरदस्त आहेत, असं गोष्ट नाही. पण गाजावाजा पण काही वेपनांचा जास्त. आता F-35 बघा की त्यांनी एवढं स्टील 5th जनरेशन, पण काय किती वेळा पडलं ते, किती इराणनं मारलं, इराणनं डिटेक्ट केलं. इन्फ्रारेड सेन्सर वगैरे या गोष्टीचा यूज करून इराणनं जुन्या टेक्नॉलॉजीचा वापर करून F-35 पाडलं त्यांचं. ही खूप लाजिरवाणी गोष्ट झाली. दुसरी गोष्ट की रशियाकडनं तेल, म्हणजे अमेरिकेचं म्हणणं आहे की तुम्ही रशियाकडनं तेल घ्यायचं नाही. मग जयशंकरने एका प्रेस कॉन्फरन्समध्ये सांगितलं की भारताच्या कुठल्याही हत्याराचा किंवा वेपनचा कुठल्याही युरोपियन देशांना त्रास झालेला नाही आजकाल, किंवा आम्ही कुणाला दिलेलं पण नाही की युरोपियन देशांविरुद्ध तुम्ही आमचं ब्रह्मोस वापरा, आमचं बाकीचं मिसाईल वापरा, आमचं नागास्त्र वापरा आणि मिसाईल वापरा. पण आज तागायत युरोपियन युनियननी ज्या आमच्या अनफ्रेंडली आलाय म्हणजे आमच्या दुश्मन आहेत त्या देशांना टेक्नॉलॉजी दिली, त्या देशांना मिसाईल दिल्या आणि त्या आमच्या भारताविरुद्ध कटकारस्थान करण्यासाठी या गोष्टी दिल्या त्यांनी. पण आम्ही कधीच त्याचा उल्लेख केला नाही. आता विषय आमचा आहे की आमची जी लोकसंख्या आहे ती खूप आहे, आमची आबादी खूप आहे, आमचा GDP रेट वाढत चालला आहे, आम्ही प्रगतशील राष्ट्र आहे. तर आम्हाला तुम्ही सांगू नका की आम्ही कुठनं तेल घ्यायचं काय घ्यायचं. तुम्ही रशियाकडनं आत्तापर्यंत गॅस घेत होता, ऑइल घेत होता, मग अमेरिकेने सांगितलं तर तुम्ही घ्यायचं बंद केलं आणि मिडल ईस्टकडं घ्यायला लागला. आणि आम्हाला मिडल ईस्टकडं जर स्वस्तात तेल मिळत होतं तर तुम्ही तिथं जाऊन तुम्ही तेलचे रेट वाढवले, कारण सप्लाय डिमांडवर खेळ चालतो. तुम्ही तिथं आल्यानंतर ना ॲटोमॅटिकली थोडेफार रेट वाढले. मग आम्हाला स्वस्त बाहेर कुठला आहे तर रशिया आहे, तर आम्ही रशियाकडून तेल घेतलं. तर तुमच्या पोटात का धोकायचं काम आहे? म्हणजे तुम्ही आमच्या देशाविरुद्ध लोकांना वेपन देताय आम्हाला मारण्यासाठी आणि आम्ही दुसरीकडं ऑइल पण खरेदी करायचं नाही. भाई हे किस काय इन्साफ आहे? खड्या बोलात जयशंकर साहेबांनी एका फॉरेन प्रेस कॉन्फरन्समध्ये सुनावलं. हे पण राग त्यांच्यात आहे. म्हणजे 3 कारणं झाली. एक तर डॉमिनन्स, वाढती GDP, वाढता आपला बाबा रेट की बाबा देशाचा सुरक्षिततेच्या बाबतीतचा रेट, तो वाढता रेट, कायम डॉमिनेट करण्याची इच्छा असणाऱ्या अमेरिकेला ह्या गोष्टी सहन झाल्या नाहीत. आणि त्यामुळंच काय झालं की अमेरिकेनं काय केलं की आता काय करायचं तर अमेरिकेला काय सुचनाच. तेवढ्यात काय झालं, जयशंकर साहेबांनी सांगितलं, अनाऊन्स केले की POK आम्ही घेणार आहे. POK घेणार आहे म्हणजे काय गोष्ट आहे माहिती आहे का? कुठलेही आपलं गव्हर्नमेंट आत्तापर्यंत बघतोय मोदी सरकार कुठलं पण काहीतरी घेतल्याशिवाय, काहीतरी गेम डोक्यात चालू असल्याशिवाय अशा गोष्टी कमिट करत नाहीत. तो काय डोनाल्ड ट्रम्प नाही की बाबा काय पण छोट्या मोठ्या गोष्टींना ट्विट करेल, काय पण बोलेल, असं नाही. आपले भारताचे जे काही मोठे मोठे अधिकार आहे ते काहीतरी पुढं धोरण ठेवूनच ट्विट वगैरे करतात. मग काय केलं, म्हणजे हे सगळा संदेश द्यायचा होता पाकिस्तानला की आम्ही तुमचं POK घेण्याच्या नादात आहे. तुम्ही बघा की सैन्य तयार होते, सैन्य नवीन वॉरफेअर सिस्टम घेतं, नवीन मिसायल्या, अस्त्र मिसायल्या, परतनं रडार फोडणारे मिसायल्या वगैरेचं लॉन्च होतात. बरंच काय ऑपरेशन सिंदूर नंतर ह्या गोष्टी झाल्यात. बरंच सॅटेलाईट लॉन्च होणं, बऱ्याच काय मिसाईल लॉन्च होणं. का झालं हे?
भाई कुछ तो बड़ा होने वाला है, मैं बता रहा हूँ, कुछ तो बड़ा होने वाला है. माझ्या मते माझा एक अंदाज आहे, POK माझा पर्सनली हेच मत आहे की POK गिलगिट बलुचिस्तान गिलगिट पाकिस्तान हा सगळा एरिया भारत मागे घेण्याच्या बेतावर आहे. आणि ही कुणकुण पाकिस्ताननं अमेरिकेला सांगितलं, आणि अमेरिकेला पण बघवत नाही ना, कारण अमेरिकेला आपला देश सुधारलेला बघवायचाच नाही. अमेरिकेला बघवायचं की आपले पाय चाटत भारताला पाहिजे, अशी त्याची इच्छा आहे. पण भाई हा भारत जुना भारत नाही आहे, हा भारत नवीन भारत आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. मग काय करायचं, ओमानच्या खाडीमध्ये एक तेल वाहून जहाज निघालेलं, ते आपल्या देशाचं नव्हतं. आय रिपीट, ते आपल्या देशाचं नव्हतं. मग ते जहाज आल्यानंतरनं त्याच्यावर कुठला तर झेंडा लागलेला वाटतं. मग त्याने वॉर्निंग दिली, तरी पण ते जहाज पुढं जायला लागलं. मग शेवटी US-नं त्याच्यावर स्ट्राईक केली. US-ला माहीत होतं त्याच्यावर भारतीय सेलर आहेत. का तर असं झाल्यानंतरनं इंडिया काहीतरी रिटॅलिएशन करेल, काहीतरी व्हायोलेशन करेल. मग आपण भांडू थोडंसं, मग आपण ते सँक्शन लावू, मग आपण त्याला व्यस्त करू, म्हणजे तो POK घ्यायला जाणार नाही. जर झाला तरी आपण त्याला मदत करू. तिकडून चीन करेल, इकडून मी करतो, पैसे देऊया, हे भिकाऱ्या देशाला पैसे देऊया, असा प्लॅन होता अमेरिकेचा. कारण अमेरिका कोणाचाही दोस्त नाही किंवा कुणाचा सगळा नाही, त्याला फक्त त्याचा फायदा दिसतो. कारण आता इंडिया, अझरबैजान असू दे, व्हिएतनाम असू दे, ह्या परतनं नेदरलँड, काय अजून कुठले तर देश आहेत ज्या आपल्या फ्रेंडली आहेत, ज्या ऑपरेशन सिंदूरमध्ये ज्या पाकिस्तानला ज्या लोकांनी सपोर्ट केला, त्यांच्या ज्या दुश्मनी कंट्रीज आहेत, त्या कंट्रीजला भारतानं नाग मिसाईल दिली असेल किंवा पिनाका दिली, परतनं काही ना ब्रह्मोस दिले, फिलिपिन्सला ब्रह्मोस दिले. फिलिपिन्सनं तर भाई एकदम शो ऑफ करण्यासाठी ब्रह्मोस 2-3 असं उडवून टाकल्या. जाऊ दे, सुट्टी नाही. हे चीन बघ, तुझ्या ही मिसाईल जगात कुणाकडनं हायपरसोनिक मिसाईल आहे, आम्हाला इंडियान देईल, तू जर पुढं काय डॉमिनेट करायला आलास, भाई तेरा हाल खतरनाक कर दूंगा, बाय गॉड बोल राव. आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळं काय झालं की ट्रम्पला भारताला एलिमिनेट करण्याचा प्लॅन मिळत नव्हता. म्हणून भारताला कसं मागं उठायचं, कारण युद्ध चालू झालं की कुठल्या देशाची प्रगती थांबते. आत्ता सगळे देश एकामेकात भांडत आहेत, पण इंडिया का भांडणार, इंडिया का गप आहे, इंडिया नाव ग्रोथ करायला लागलाय. थिंक टँक पण चालना, एजन्सी पण कुठल्या काम करणार. बरं, नेपाळसारखा का पण काय प्लॅन होईना बाबा, कुठल्या जेनजी उठल्यात, कोकरोच पार्टी, जनता पार्ट्यात नवीन काहीतरी घनताडापणा काहीतरी आलाय, आणि तसं पण काय होणार, रिस्पॉन्स त्यांना मिळणं. मग काय करायचं म्हणून ह्या गोष्टी फालतूगिरी अमेरिकेनं केल्या, पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही. आणि काही उपयोग झाला असता तरीसुद्धा इंडियानं त्याला रिटेल्ड केलं असतं. तर आजचा व्हिडिओ इथं संपवतो. तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, आणि तुम्हाला कोणत्या विषयावर कमेंट्री ऐकायला आवडेल, हा कंटेंट आवडेल ते सांगा. तुम्ही जर चांगला रिस्पॉन्स दिला तर मी आज चांगलं इन्फोग्राफिक्स बीपीस खतरनाक व्हिडिओ असं देईन आणि तुम्हाला खुश करेन. मला फक्त खुश करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करा. आवडण्यात शिवाय द्या, पण कमेंट करा. स्टे ट्यून. एस क्रेव. जय हिंद, जय भारत.